पिंट्या, काल आपण पोरगी पाहायला गेलो होतो ना, त्या लोकांचा पण फोन आला होता. त्यानं सांगितलं की आम्हाला पोरग पसंत नाही. आता मग डोकं चालणं पण बंद झालंय. 7 वर्ष झाले ना पोरी पाहू राहिलो तुझ्यासाठी. एक पोरगी तुले हो म्हणे ना. म्हणजे यावर्षी पण तसंच राहतो काय मी? ओ माझ्या पोराला घाबरून देऊ राहिले काय तुम्ही? पुन्हा ते रातच्या झोपत नाही, मग झोपत पण मी अडवाणी करते. पोरग लग्नाची हापकी धरेल बरं. अव ढेबरे, हे सगळं तुझ्यामुळं झालं. म्या म्हणलं होतं की लग्न होस तर कुठं कामाधंद्याला पाठवतेले. एकदा का लग्न झालं असतं तर टेन्शन राहिलं असतं का? पण नाही, मा वंशाचा दिवा आहे ना. वंशाचा दिवा लागला आता बिना वातीचा जळायले. तुम्ही दोघं नंतर भांडा, माझ्या लग्नाचं पहा बरं अगोदर. बाबू तू टेन्शन घेऊ नको. मा भाऊ म्हणजे तो मामा अजून जिंदाबाद आहे. म्हणजे मामाची पोरगी करून देते काय याले मग? आता तर मग लग्न काही होऊन राहिलं भो. आता शेवटी हाच पर्याय आहे, मामाची पोरगी करणे. तो भाऊ त्याची पोरगी देतो काय पिंट्याले? अहो सोडून बोल. देतो काय म्हणजे काही विषय काय? अहो माया पुढे एक शब्द पण बोलणार नाही तो. तुम्ही पहा फक्त. म्हणून तर द्यायला मी सगळ्याला बोलवेले आज. थोड्या वेळात येतीलच ते. अय पिंट्या, तुला आवडती तुझ्या मामाची पोरगी? हाव. अहो सध्याच्या घडीले मला मामाचीच नाही कोणाची पोरगी आवडती. फक्त मला लग्न करून द्या. ही मामी कशाला आली संग? ही मामी लय कळावी आहे. एवढ्या दिवसात मग लग्न झालं असतं हिच्या मोठ्या पोरी संग. पण ही नाही ना, आम्हाला न सांगताच तिची सोयरी केली. एवढी कळावी ही मामी. आले का? तुमचीच वाट पाहत होतो आम्ही. हे पा, तुमचा जास्त वेळ न घेता मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. मग पोरग पिंट्या आणि तुमची पोरगी झिंगी यायचं आपण लग्न लावून देऊ, याच्यासाठी बोलवेल तुम्हाला आज. तसं तर मी डायरेक्ट फिक्स करणार होते, पण म्हणलं तुमच्या कानावर एक शब्द टाकाव. काय? माझ्या पोरीचं लग्न आणि ते पण तुमच्या पोरा संग? शक्यच नाही. माझ्या पोरीले नोकरीवाले पोरं येऊ राहिले आणि तुमच्या पोरा संग लग्न करून देणार आहे माझ्या पोरीचं? आहे का? मी म्हणलं होतं गानी लय कळलावी मामी. हिचा पैशात जीव आहे सगळा. तू तर लय बोल राहिली आज. आणि का व माझ्या पोरात काय कमी आहे तू एवढं बोल राहिली तर? काय कमी म्हणजे तुमच्या पोरात आहेच काय? मै पोरगी कशी, तुमचं पोरग कसं? अय तू काही सांगणार आहे बायकोले? एवढं मटर मटर करायला लागली ती. तुला काही सांगतात नाही दिलदर्शक? एवढा कसा बायकोचा बैल झाला तू? ओय, माझ्या बहिणीला काय बोलू राहिली हो तू? जास्त झालं वाटतंय तुले. ओ बहिणी पुढे जास्त स्टाईल नका मारू. घरी चाला, तुम्हाला दाखवते मी. गुपचूप उभे राहा म्हणलं इथं. जास्त मदत नका करू. मामा तर फुल कंट्रोल मध्ये दिसू राहिला मामीच्या. ओ पप्पा, ही मामी काही मी सोयरी होत नाही वाटते आज पण. थांब ना, तुझी मम्मी बोल राहिली ना, पाहू ना काय काय होते तर. तुम्हाला शेवटचं सांगते, ही सोयरी कधीच होणार नाही. मला पैशावाला जावई पाहिजे. असंच असतंय मंडळी. मामाच्या पोरीले आपण पसंत असतो आणि आपल्याला मामाची पोरगी पसंत असती. पण ही मामी ना, ही मामी मदत कळलावत असती. तू पोरगी देत नाही का? मग मला पण आहे ना, मला पण माझ्या भावाच्या प्रॉपर्टीत अर्धा हिस्सा पाहिजे आता. हिस्सा मागितला तवाच लाईनीवर येतील हे. हिस्साच काय, तुम्हाला फुटकी कवडी पण मिळणार नाही. मला माहिती आहे तुम्ही पुढे चालून सगळे हिस्सा मागसाल, म्हणून मी अगोदरच जिंकून टाकेले सगळं. आज पण मग मेळ लागत नाही वाटतंय. दुसऱ्याच्या लग्नात नागिन डान्स करूच बेजार आहे फक्त मी. आणखीन 10 दिवस वाट पाहतो आणि याय नका पोरगी नाही दिली तर इले पळूनच नेतो. मला पाहिजे फक्त बायको.